जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. स्वागत असं करत आहे 0 किलोमीटरवरून CNG वगैरे झालंय भरून. तर बघू, आज रविवार आहे. आज तारीख आहे 10. हप्ता असा आज कटलाय. आता काही टेन्शन नाही 1 महिने. तर बघू आज किती अर्निंग होते आणि किती काम होतो. काल मी गेलो नाही कारण की रात्री आपण आलो होतो उशिरा, मतलब सकाळ सकाळी झालं होतं 4-5 वाजता. तर त्याच्यामुळं तर आज बघू आज किती अर्निंग होते. काल जास्त धंदा होता म्हणते, लोक म्हणत होते मला फोन करून, आला की नाही आला की नाही. 2-3 फोन आले होते मला मित्रांचे, कामाला आला की नाही म्हणून. मी म्हणलं नाही आलो, त्याच्यामुळं. तर ठीक आहे, बघू आज किती अर्निंग होते. आज दिवसाची 9 वाजता सुरुवात झाली आहे. आज तर 7 वाजताच होतं, पण घरून जेवण घेऊन जायचं म्हणल्यावर त्याच्यामुळं. तर ठीक आहे, बघू आता. तर मित्रांनो, कस्टमरच्या लोकेशनला आलं आहे. समोरची बिल्डिंग आहे ही वाली, बघू शकता तुम्ही. तर भोसरीची ट्रिप आहे आपल्याला, एक्सेल आहे रॅपिडोमध्ये. तर ठीक आहे, बघू आता कस्टमरला ड्रॉप करू. फेअर किती देते ते तुम्हाला दाखवतो मी ट्रिप एंड केल्यावर. तर मित्रांनो, टाईम बघा 11:58 झालं आहे. आपण आहे टोयोटा SB रोड औंधपाशी. कस्टमरला ड्रॉप केला आपण, म्हणजे मगाशीच 15 मिनिटं झाले ड्रॉप केलेला. ट्रिपची वाट बघत होतो. तर 3 ट्रिप आपली अशी कंप्लीट झाली आहे मित्रांनो. असं चांगली अर्निंग झाली आपली. सध्या 12 वाजले. 9 वाजता घरून निघलो होतो आपण. तिथून एक पडली होती, त्याची दिली रॅपिडोची 550 रुपये. आणि त्याच्यानंतर लगेच तिथून एक पडली होती 15 मिनिटांनी. जिथं कस्टमरला सोडलं होतं प्रीमियर ट्रिप, लगेच औंधची पडली होती. मग औंधवर येता येता लगेच मग एक्सेलची पडली होती. ती प्रीमियर होती एक्सेल यांच्याकडून पण पैसे घेतले. 15 मिनिटच लागले ना सोडायला, 10 मिनिटच लागले. शॉर्टकटमधून आणलं होतं. तर बघू आता ट्रिपची वाट बघतोय. आणि आपल्याला एक सिडान इंटरसिटी पडली एअरपोर्टची टर्मिनल 2. तर बघू, जर जमलं तर जाऊ. तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवतो सिडान इंटरसिटी ते पैसे वगैरे किती देते. जर पैसे वगैरे जर चांगले दिले तर जाऊ. मग जर आपल्याला वाटलं ओके धंदा झाला म्हणून, त्याच्यावर डिपेंड आहे. तर बघू आता संध्याकाळी येते 7 वाजता. सांगतो तुम्हाला आता. आज रविवार आहे, चांगली अर्निंग झाली पाहिजे आज असं वाटतंय. तर मित्रांनो, टाइम बघा 12:52 झाले. आपण आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला, बघू शकता तुम्ही. तर कस्टमरला सोडलं मी एअरपोर्टला. याची बुकिंग होती ओलाची, 400 रुपये घेतले, 12 किलोमीटर काहीतरी. तर चांगली अर्निंग झाली आहे मित्रांनो अशी. आणि आता आपली एक पडली होती आळंदीची. कस्टमरला सांगितलं, म्हणलं मीटरच्या हिशोबाने जाणार. ते बोलले ठीक आहे चालतं या म्हणून. रस्त्यावरच होतं, त्यांना कॅन्सल केलं. जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. आणि आता मी सध्या एअरपोर्टला 6 ते 10 गाड्या आहेत एक्सेलला. तर असं वाटतंय थांबू म्हणून थोडा वेळ, कारण की पिकअप पॉईंटला जर थांबलं तर चांगलेच पैसे मिळेल. जेवण वगैरे पण करायचं, जेवण पण होईल आणि थांबणं पण होईल आणि ट्रिप पण भेटेल आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता कस्टमरला वरी जायचं आपल्या पिकअप पॉईंटला. तर जातो मी आता वरी जाऊन जेवण वगैरे करतो मी. मित्रांनो, टाईम बघा 4:03. आपण सिम्बायोसिस कॉलेजला आहे, बघू शकता तुम्ही. इथं साईडला पण कॉलेज आहे, सिम्बायोसिस कॉलेज हिंजवडी. तर मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे, मी थोड्या अपडेट देतो जरा. आज ट्रिप लईच वाजा लागली. आज काय कारण काय माहिती नाही मला, रक्षाबंधनमुळं की कायमुळं. त्याच्यामुळे अर्निंग आज आपली चांगली झाली आहे. तर आपण चालू इथून आता 2-3 ट्रिप मारले, मी सांगतो तुम्हाला नंतर ना. आता इथून चाललो आहे फिनिक्स मॉलला, आपल्या हेलिवाकडचं फिनिक्स मॉलला. तर कस्टमर आले, येत आहे मागच आहे 2 मिनिटामध्येच. तर व्हिडिओ पण बनवायचं सुद्धा टाइम नाही भेटत आहे. एक ट्रिप करतो कम्प्लीट, त्याच्यानंतर ना लगेच दुसरी ट्रिप भेटते. आज एवढं आपलं हे आहे सर्च आहे. तर एक आपल्याला इंटरसिटी पडली होती 2200 रुपयाची. ते काही जायला परवड नव्हतं मुंबईला पवायची. एक्सेल वगैरे जर भेटली तर जाऊ आपण, जर नाही भेटली तर मग लोकललाच करू, कारण की आज लोकलला जास्त धंदा आहे. 12 किलोमीटरला 400, 500, 1600. इंटरसिटी होती 1600 आपली, ह्याची सिडान इंटरसिटी होती काही ठाणेची. तर ते पण कॅन्सल करून टाकली मी, रॅपिडोमध्ये होती. तर ठीक आहे मित्रांनो, जाता इथून डायरेक्ट फिनिक्स मॉलला सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आहे सध्या मुंबईला, कांदिवली ईस्ट. कस्टमरला ड्रॉप केलं. रॅपिडोची ट्रिप होती आपल्याला. टाइम बघू शकता तुम्ही, 9:38 झालंय. 318 किलोमीटर टोटल गाडी चालली. आपण आलो होतो अटल सेतूवरून. आणि ही ट्रिप भेटली होती आपल्याला वाकड जाऊन. तर जे मी लास्ट ट्रिप सोडत होतो ना सिम्बायोसिस कॉलेजवरून, तिथूनच भेटली होती लगेच. मतलब त्यांना सोडायलाच गेलो होतो. आणि तिथून मग एक्सेलला पडली ती. अजून एक पडली होती आपल्याला उबरला प्रीमियर, पण ती मी कॅन्सल केली, म्हणलं एक्सेल जाऊ म्हणून. तर ह्याचे पैसे आपल्याला 3800 रुपये दिले.
156 किलोमीटर काहीतरी होतं. तर अर्निंग आजची चांगली झाली आहे मित्रांनो. तर मला लागली आता भूक, बघतो मी जेवायला. कारण की मी आज मला वाटत नाही की मला ट्रिप भेटेल म्हणून, कारण की मी रॅपिडो आणलंय आणि उबर असं सहसा देतच नाही. मला सध्या भूक लागली, मी पहिले जेवतो मग बोलतो तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो. टाइम झालाय आता बघू शकता तुम्ही 3:12. आपण कांदिवली पश्चिमला आहे, मेट्रो स्टेशनच्या खाली आहे. तर त्या दिवशी तिथंच थांबलो होतो आपण की ट्रिप वगैरे भेटेल म्हणून. रात्री ट्रिप वगैरे काही भेटली नाही. 3:12 झाले. मी झोपेतून उठलोय, गाडी चालू केली, थोडी एसी चालू केली, गरम होतं म्हणून. तर बघू आता किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला. असं तर झोपेतून उठलोय. CNG जवळच आहे, आपण पुढे जाय CNG. असं जाऊन पहिले CNG भरून घेऊ. बघू किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला. रात्री जेवण वगैरे केला आपण. मित्रांनो टाइम बघा 5:50 झाले, तरी ट्रिप आज जाणार. जर मी उबरची ट्रिप आणली असती आणि मी जर उबरला नेलं असतं एखाद्याला, मतलब उबरची ट्रिप आणली असती आणि तिकून पुण्यातून, तर आतापर्यंत मला उबर भेटलं असतं. उबरची ट्रिप आणल्या नसल्यावर असं होतं मित्रांनो. बऱ्यापैकी होतं, कधी कधी तर नाही होऊ शकत. तर बघू आता कधी ट्रिप येते. आपण CNG भरणार आहे तर म्हणलं पहिले भरून घेऊ. 326 किलोमीटर गाडी चालली आपली टोटल. झोप पण बरी झाली आपली. एसी चालू ठेवलं होतं आपण थोडा वेळ. बघू किती वाजता भेटते आता ट्रिप आपल्याला. मित्रांनो टाइम बघा 8:18 झालंय. सकाळी CNG भरलं होतं आपण. प्रेशर कमी होतं थोडं म्हणून तेवढं राहिलंय. तर ट्रिप काय अजून भेटली नाही मित्रांनो आपल्याला. आपण ट्रिपची वाट बघत आहे. रॅपिडोची ट्रिप आणल्यावर असंच होतं मित्रांनो. जर उबर असतं ना आतापर्यंत मी घरी पण गेलो असतो, रात्रीच घरी गेलो असतो. त्या दिवशी जसं झालं होतं तसं झालं असतं. तर काय सांगू, आता ट्रिपच भेटेना तर काय करू आता विचार आलाय. तरी बघू, उमेदवार दुनिया कायम आहे. संध्याकाळपर्यंत फिट 4-5 वाजेपर्यंत मला वाटतं भेटेल. जर लवकर भेटली तर खूपच चांगलं, नशीबच चांगलं. जर नाही भेटली तर मग काय करणार आता शेवटी. तर ठीक आहे, पहिले नाश्ता वगैरे करू. आता भूक लागलीच असं. तर ठीक आहे, पहिले नाश्ता वगैरे करू. मलाडला जाऊ पहिले. आता इथून बोरिवली ईस्टला आहे मी, मलाडला जातो मी आता. मधोमधी जातो डायरेक्ट. मित्रांनो पुण्याची काही ट्रिप पडत नव्हती. चला म्हणलं लोकल तरी करू म्हणलं. हा फक्त 7 किलोमीटरची आहे आणि ह्याला नाही का सोडायला 26 ते 27 मिनिटं लागत आहे. तर ह्याचे तुम्हाला पैसे दाखवतो मी किती देते ते. उबर एक्सेल आहे आणि पुण्यामध्ये किती देतात ह्याचेच पैसे तुम्हाला पण दाखवतो. आणि ह्याचे पैसे इथे पैसे किती देतात ते तुम्हाला दाखवतो. आपण सध्या लोकलमध्ये करू. बघू लोकलला आज जेवढं होईल तेवढं होईल. नंतर नजर भेटली तर निघून जाऊ का पुण्याला. तर मित्रांनो एक ट्रिप केली आपण. 460 रुपये दिला आपल्याला. 31 मिनिटं 7.8 मीटर काय ते 8 किलोमीटर आणि 2 मिनिटं पिकअप होतं. बघा आता ह्याला नाही का म्हणतात मुंबईला काम नाही म्हणून. एक ट्रिप आहे. बघू आता अजून कुठली ट्रिप असते. 1 वाजली होती 230 रुपयाचं. 9 मिनिटं पिकअप 8 मिनिटं ड्रॉप. ते मी एक्सेप्ट नाही केलं. इथून बघू अजून एखादी चांगली ट्रिपच बघू. एखादी लोकललाच करू आज. असंच विचार चाललाय. जोपर्यंत भेटत नाही इंटरसिटी तर लोकललाच करू. मित्रांनो टाइम बघा 10:51 झालंय. आपण 2 लोकलची ट्रिप केली. एक तर पहिली केली होती आणि ही दुसरी आता केली. मगाशीच केली म्हणलं 10:30 झाले. दादा बसले होते इथं. हा पुण्याचीच गाडी साईडला दिसते ती. तर त्यांना पण ट्रिप पडा, मला पण ट्रिप पडा. पुढची पण MH12 आहे बघू शकता तुम्ही. तर ट्रिपची वाट बघतोय आता किती वाजता पडते काही गॅरंटी नाही मित्रांनो. मला तर नाही वाटत संध्याकाळीच पटेल 4 ते 5 वाजता. सध्या तर नाही पडू शकत कारण की गाड्या पण खूप जास्त आहे आणि आज सोमवार पण आहे. बघू जर पडली तर आपली एक्सेल गाडी. आता इथे एक्सेल एक पण गाडी नाही. पडली तर खूपच चांगलं, नाही पडली तर मग वाट बघावं लागेल. बाकी काही नाही. असं 750 रुपयाचं आपली इन्कम झाली आहे. मी लोकलला केलं म्हणलं जाऊ देऊ, डोक्याला ताप नाही करायचं. इथं छोट्या छोट्या ट्रिप तरी करायचं म्हणलं. छोट्या ट्रिपला पण चांगले पैसे देते आपल्याला. तर बघू आता आपल्याला घरची ट्रिप किती वाजता भेटते मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण आलोय घरी सध्या. कारण की असं प्रॉब्लेम झालं होतं.
तर लास्ट होतो मी मित्रांनो आपल्या ह्याच्यापाशी पनवेलला आलो होतो. पनवेलला CNG वगैरे भरलं होतं. मग लगेच तिथून मित्राचा फोन आला. तो बोलला की नाना एक्सपायर झाले म्हणते, गाडी लागेल म्हणून. तर त्यांना संध्याकाळी सकाळी तरी काही जायचं होतं. त्याच्यामुळं मग लगेच गाडी काढली, सरळ निघलो डायरेक्ट MT. मी तिथून रस्त्यानं बघितलं एक्सप्रेसवेला तिथं, पण कोणी भेटलं नाही. पनवेल एक्सप्रेसला, मुंबई पुणे एक्सप्रेसला पण तिथं कोणी भेटले नाही. मग सरळ MT आलो, तळेगाव दाबडेवरून पण कोणी भेटलं नाही. मग सरळ मित्राकडे गेलो, गाडी वगैरे दिली त्यांना, देऊन आलो घरी. सध्या मी घरी आहे. तर पैसे वगैरे आपल्याला चांगले झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमचे जे कमेंट असतात ना ते विचार जावा मित्रांनो, चांगले कमेंट करत जावा, अशीच विनंती आहे, बाकी काही नाही. तर ठीक आहे मित्रांनो, 2 दिवस व्हिडिओ येणार नाही कारण की तो गाडी घेऊन गेला आहे, नाना एक्सपायर झाल्यामुळं, त्याच्यामुळं.